औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे। औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका 2 वक्त की रोटी का उन्होंने कमाई, खाना खाए, और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे। पाहिलं का? या औरंग्याच्या अवलादी अजून या महाराष्ट्रात जिवंत आहेत. काय म्हणतोय आसिफ शेख की औरंग्या चांगला होता, त्याला विनाकारण हे राजकारणी लोक बदनाम करतात का मतांसाठी? अरे भडवे आसिफ शेख, तो तुझ्यासाठी औरंग्या चांगलाच असेल ना, कारण तो तुझ्या आईचा नवरा आहे, बरोबर ना? म्हणून तू त्याला चांगलाच म्हणणार. जो औरंग्या या हिंदुस्थानात हिंदू धर्म संपवायला आला होता, आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं, आमची हिंदू मंदिरं फोडून टाकली, तो औरंग्या आमच्यासाठी कधीच चांगला असू शकत नाही. भारत हा हिंदूंचा देश आहे, एवढं लक्षात ठेव. आणि भारत सरकारला नम्र विनंती आहे, हे जे औरंग्याच्या अवलादी अजून या महाराष्ट्रात जिवंत आहेत ना, ह्यांना लवकरात लवकर अटक करा. कारण औरंग्या आमच्यासाठी आतंकवादी होता आणि औरंग्याची ही पिल्लावळं, ही जी अवलादी आहेत ना, ही सुद्धा आमच्यासाठी आतंकवादी आहेत. पोलिसांना नम्र विनंती आहे, यांना लवकरात लवकर अटक करा आणि या भारत देशाच्या यांना बाहेर हाकलून टाका.